सर, तुम्ही आता नुकताच पाहणी केलेली या ठिकाणी, कशा प्रकारे पाहतात या ठिकाणी? काल जवळपास 20 तास आता उलटून गेले, मात्र अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. नाही, इथे पेट्रोल पंप होता ना, गॅस होती, महानगर गॅस होती, म्हणून ते त्यांचे लिमिटेशन्स आहे. कटर पण यूज करू शकत नाही, फ्लेम यूज करू शकत नाही, म्हणून ते हळूहळू करत आहे. 66% काढलं आहे. ते जे रिकामी राहिलं ते पण 4-5 तासमध्ये होईल. या दुर्घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडलेत, जखमी आहेत, त्यांच्यासाठी मदत निधीमधून सरकारकडून काही मृत्युमुखी पडले त्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली होती 5 लाख रुपयाची. जे घायल आहेत त्याच्यासाठी 50,000 रुपये प्रत्येकाने, आणि ज्यांचे 60% जास्त परमानंट डिसेबिलिटी असेल त्यांना 2.5 लाख रुपया, आणि 60% पेक्षा कमी असेल त्यांना 75,000 रुपये, असा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. खरं तर मुंबई असेल किंवा राज्यात कुठेही अशी घटना घडते तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज असते. मात्र आपल्या पक्षाकडून एक फोटो ट्विट करण्यात आला ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे दिसत आहेत. मग याचं राजकारण केलं जाते का? काय राजकारण होतं ते कोण आहे असा लोक शोधत होते, म्हणून ते फोटो ट्विट काला की हे ते माणूस आहे. नक्कीच तुम्ही आता पालकमंत्री आहात, एकंदरीत पालकमंत्री म्हणून तुम्ही काय सांगणार? नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे, माझ्यासाठी पण दुर्दैवी घटना आहे ना. हत्या आहे, तर दोषीवर कारवाई केली पाहिजे, अशी कारवाई केली पाहिजे की पुढे कोणी असा करायची हिंमत राहिली. शेवटचा प्रश्न सर, अशा प्रकारचे होर्डिंग्स मुंबईमध्ये खूप आहेत. जवळपास 40/40ची परमिशन असताना 120/120चा होर्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतो. ही एकच होर्डिंग नाही तर मुंबईत अशा अनेक होर्डिंग्स आहेत, त्यावरती काही कारवाई होणार का? ऑलरेडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं आहे की ते स्ट्रक्चरल ऑडिट होईल साहेब. तर हे होते मुंबईचे पालकमंत्री मंगल पर्वत थोडा. आपण पाहतोय की या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली आणि त्याची पाहणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.